त्या देणगीतून आम्ही ह्या सगळ्या वस्तू खरेदी करत गेलो. आज आपल्याकडे 87 कॉट आहेत, त्यापैकी 80 ते 90% रुग्णांकडे आहेत. आता प्रश्न येते की आता त्यावेळेला ठीक आहे 2 कॉट होते, जागा पुरत होती, पण ज्यावेळेला रुग्ण बरे होतात आणि कॉट परत येतात त्यावेळेला मात्र जागेचा प्रश्न निर्माण होतो. आता आम्हाला तो जागेचा प्रश्न जाणवायला लागलेला आहे. आता या सगळ्या कार्यक्रमाचा पसारा बघा. आता चापानेर तालुका कन्नड, अंधानेर, आडगाव पिशोर तालुका कन्नड, आणवा आजूबाई, फुलंब्री तालुका भोकरदन, बिडकी, नेवासा अशा खेड्यापर्यंत आम्ही कॉट पोचरी केलेले आहेत. आता नेवासा गळणीमपर्यंत एक कॉट गेलेला आहे. तिथली एक सदी घटना सांगतो. गळणीमला एका वृद्धाला, एका रुग्णाला आम्ही हा कॉट दिला आणि तो रुग्ण त्या कॉटवर बरा झाला. त्यांचा मुलगा माझ्याकडे आला, माझे वडील तुमच्या कॉटमुळे बरे झाले आणि ते वडील माझा तुमचा कॉट आता परत करायला तयार नाहीत, काय करायचं? मग त्याला म्हणालो ठीक आहे बुवा, तुम्ही काय करा, कॉटला कॉट आणून द्या, डिपॉझिट परत घेऊन जा. मग मी कारखान्यात फोन केला, तो कॉट त्यांनी आणून दिला, त्याचे पैसे त्यांनी भरले आणि त्यांना डिपॉझिट परत केलं. आजपर्यंत म्हणजे कालच्या तारखेमध्ये 1660 गरजूंनी आमच्या ह्या संस्थेचा फायदा घेतलेला आहे. त्यात एक क्रेडिट आम्ही एकाला देतो, आमच्याकडे जे वाहतूक व्यवस्था सांभाळतात भाऊसाहेब शिकारे, ती चांगल्या प्रकारे सेवा देतात. आता समजा कॉट दिला, ते नुसतं देऊन परत येत नाही, तर त्या खोलीत जातात, ज्या रुग्णाला जिथे ठेवायचे तिथे ठेवतात, ऑपरेट करून दाखवतात, गरज पडल्यास पेशंटला मदत करतात आणि आज 6 वर्षापासून ते आमच्याकडे सतत कार्यरत आहेत आणि त्यांच्याविषयी कोणाचीही तक्रार नाही. त्यामुळे आम्ही हे पूर्ण संस्था आजपर्यंत एवढी वाढवू शकलो, तर त्याचं क्रेडिट त्यांना जातं, भाऊसाहेब शिकारेंना. एक अजून उदाहरण, मी 2 उदाहरणं देऊ इच्छितो MECBची, कारण मागच्या वर्धापन दिनाला हे उदाहरण दिलं होतं आणि यावेळेला यासाठी देऊ इच्छितो. MECBचे रिटायर्ड सुपरिटेंडेंट इंजिनियर श्री नारायणराव कुडलीकर यांचं उदाहरण मी नेहमी यासाठी देतो. त्यांची मोलकरीण आजारी होती आणि तिला व्हीलचेअरची गरज होती आणि तिच्याकडे पैसे नव्हते डिपॉझिट देण्यासाठी. ती माझ्याकडे आले, देशमुख अशा प्रकारे मला मदत करायची आहे, मी डिपॉझिट भरतो, व्हीलचेअर द्या. आणि मग त्यांनी ते 3800 भरले, व्हीलचेअर नेली, ती मोलकरीण बरी झाली, व्हीलचेअर परत आली, 3800 परत केले. अजून एक दुसरा प्रसंग आम्ही यासाठी सांगू इच्छितो, तेही नारायणराव कुडलेकरांशी संबंधित आहे. कामगार चौकामध्ये एका वॉचमन 10 बाय 10च्या खोलीत राहत होता. तिथे त्याची बायको आजारी होती आणि तिला, मला वाटतं ऑपरेशन झालं होतं तिचं, तिला कॉटची गरज होती. नारायणराव कुडलीकरांना ती खाली झोपली होती, त्यांना ते पाहवलं नाही, माझ्याकडे आले, मी डिपॉझिट देतो, तिला तुम्ही कॉट द्या. पण त्यांनी एक सांगितलं की ती रिक्षाचे पैसेसुद्धा देऊ शकणार नाही. मग मी भाऊसाहेब शिकारेंना म्हणालो की भाऊसाहेब शिकारे, हा तुम्हाला कॉट तिथे द्यायचा आहे, ती पैसे देऊ शकत नाही. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, भाऊसाहेब शिकारेने तो कॉट तिथे कुठल्याही पैसे न घेता तिथे पोचता केला. 3 महिन्यानंतर ती बाई बरी झाली, राहणारी अंबडची होती आणि मग ती बरी झाल्यानंतर ती बाई अंबडला गेली, तो कॉट परत आला. कॉट परत घेतानासुद्धा त्याने पैसे घेतले नाहीत. तर हे उदाहरण मी यासाठी देतो आहे की सामान्य माणूस डिपॉझिट भरू शकतो, परंतु असे गरीब लोक डिपॉझिट भरू शकत नाही. तर अशा गरिबांना आपण मदत करू शकतो. मात्र तो गरीब रिलाईज म्हणजे चांगला होतकूर असावा, त्याचा गैरफायदा न घेणारा असावा, अशा पद्धतीनं तुम्ही त्यांना मदत करू शकता, जी नारायणराव कुडलीकरांनी केली. अजून एक मी तुम्हाला एक सांगू शकतो, आमच्याकडे काही वस्तू नसायच्या. आता बऱ्याच वेळा काय होतं, कॉट दिले आम्ही, कॉट संपून जातात, किंवा व्हीलचेअर दिल्या, व्हीलचेअर संपून जातात आणि व्हीलचेअरसाठी मागणी येते. मग अशा वेळेला एक असा प्रसंग होता की ते मुंबईला राहतो, तो मुलगा मुंबईला राहतो आणि त्यांचे आईवडील, ज्येष्ठ आईवडील इथे राहतो, मला वाटतं श्रीनगरची घटना आहे, आणि त्यांनी व्हीलचेअरची मागणी केली. मग मी आणि परांजपे जाऊन ती व्हीलचेअर खरेदी केली. खरेदी केल्यानंतर आम्ही त्यांना फोन केला, व आम्ही येतो आहे. तर ते म्हणे मी बेडवर पडलेली आहे, मी कुलूप उघडू शकत नाही, माझे मिस्टर बँकेत गेलेले. मग ती आम्ही लोडिंग रिक्षा डायरेक्ट आम्ही आमच्या रुग्णसेवाकडे वळवली. परत त्यांचा फोन आला की ते बँकेतून आलेले आहेत, तुम्ही ते आणू शकता. तर परांजपे माझ्या गाडीवर उतरून लोडिंग रिक्षात बसले आणि ती व्हीलचेअर त्यांना घरपोच दिली. तर तो एक वेगळा अनुभव, म्हणजे ज्येष्ठ नागरिकाचा जे काय पोहोचून समाजाच्या ज्येष्ठ नागरिकांची जी मदत करू शकलो, त्याचं एक वेगळं समाधान त्यावेळेस मिळालेलं आहे.
मंडळाची नोंदणी सहाय्यक धर्मादाय आयुक्त छत्रपती संभाजीनगर व आयकर विभागाकडे पण झाली आहे व मंडळाला 80G ATGचे प्रमाणपत्र पण आयकर विभागाकडे मिळाले आहे. ATG अंतर्गत देणगीदारांना आयकरात देणगीच्या 50% सवलत मिळते. आपल्या सर्वांचे पाठबळ व सदिच्छा या जोरावरच मंडळाने ही प्रगती केली आहे व ही प्रगती अशीच चालू राहील अशी मी मंडळाच्या वतीने खात्री देतो. माझे दोन शब्द.